शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं सिंदखेड राजा येथे राजवाडासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आपण त्यांना विचारूया की कोणत्या मागण्यासाठी आपण डायरेक्ट आरपारची लढाई लढत आहात। भाऊ, कोणत्या मागण्यासाठी तुम्ही आरपारची लढाई लढत आहात? सोयाबीनला कमीत कमी 8,000 रुपये, कापसाला 10 ते 12,500 रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही आमची मागणी आहे। आणि पीक विमा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही तो द्या। जंगली जनावरांचा त्रास होतो, शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या। त्याची नुकसान भरपाई वाढवा। संत्रा मोसंबीला गळती लागली त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। धानाला 2,000 रुपये बोनस द्या। आणि 2-3 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसाची नुकसान भरपाई द्या। येलो मोजॅकची मागच्या वर्षी नुकसान भरपाई द्या। यासह अनेक मागण्या घेऊन आज मी बेमुदत अन्नत्यागाला बसलेलो आहे। वेळोवेळी आंदोलन करून सरकार ऐकत नाही। आम्ही मुंबईपर्यंत गेलो परंतु सरकार दाद देत नाही। म्हणून आज अन्नत्याग करून जीवाची बाजी मी पणाला लावलेली आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही असा निर्धार आम्ही केला आहे। 3 तारखेपर्यंत आपण अल्टिमेटम दिला होता की सरकारने कुठली तरी चर्चा कराल। अद्यापर्यंत सरकारकडनं कुठली आली का आपल्याकडनं? सरकारकडनं कुठलीही चर्चा आमच्याशी झाली नाही आणि सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे। त्यांना वाटेल हे आंदोलन असंच बसवायचं सडवायचं असं जर का असेल तर त्यांना मी एक सांगतो, महाराष्ट्रातला शेतकरी काही दूध खुळा राहिला नाही। मध्य प्रदेशमध्ये पण सोयाबीनचं आंदोलन पेटलं आहे, राजस्थानमध्ये पण सुरू होतं आहे आणि महाराष्ट्रातील सोयाबीन कापसाचं आंदोलन जोर धरणार। याच प्रश्नावरती आपण कृषी मंत्री मुंडे यांना आणि पियुष गोयल सुद्धा यांची चर्चा झाली होती, त्यामधून काही निष्पन्न झालं? कृषी मंत्र्यांना मागे काही महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं। वाणिज्य मंत्र्याची गेल्या वर्षी चर्चा झाली होती पण काही रिझल्ट मिळाला नाही। आता जर का त्यांनी शेतकऱ्यांना फाट्यावर मारण्याचं काम केलं तर त्यांनासुद्धा आमच्या गावात कसे येतात ते आम्ही पाहू। आणि उद्यापासनं निवेदनं, प्रभात फेऱ्या, ग्रामसभेचे ठराव, धरणे आंदोलन, त्यानंतर चक्काजाम असे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू होतील। तर हे आपल्यासोबत रविकांत तुपकर होते। पीक विमा शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मिळाला नाही। शेतकऱ्यांच्या कुठल्याच प्रश्नावरती सरकार लक्ष देत नसल्याचं हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे शेवटची लढाई आरपारची लढाई म्हणून रविकांत तुपकर यांनी आता अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।